येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. आपल्या अखंड महाराष्ट्रात खंडोबा हे सगळ्यांचं कुलदैवत आहे आणि खंडोबा आणि त्यांची पत्नी म्हाळसा यांचं लग्न पौष पौर्णिमेलाच का झालं हे ऐकलं तर तुम्ही थक्क व्हाल. सगळे ऐकत असतो, आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पुसात काय करायचं नाही, कोणतंही शुभ कार्य करायचं नाही, म्हणजेच पौषात लग्न करणं वर्ज्य आहे. मग आपल्या खंडोबाचं आणि पत्नी म्हाळसाचं लग्न पौष पौर्णिमेलाच का झालं? सातारा जिल्ह्यातील पाली गावामध्ये दरवर्षी शुद्ध पौर्णिमेला हा विवाह सोहळा साजरा केला जातो. हा विवाह सोहळा यावर्षी 2 जानेवारी 2026 रोजी भरत आहे. लाखो भाविक येतात, ढोल ताशे वाजतात, भंडारा उधळला जातो आणि सूर्य मावळताना विवाह मंडपात खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह पार पडतो. ही स्थिती पिढ्यानपिढ्या साजरी केली जाते. खंडोबा महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक कुलांचा आराध्य दैव आहे. तो शिवशंकराचा अवतार मानला जातो. मदनारी म्हणून ओळखला जातो. ज्याने कामदेवाला नष्ट करून मोहावर विजय मिळवला. त्याच्या पत्नीचं नाव म्हाळसा. ती पार्वतीचा अवतार आहे. ही म्हाळसा तिम्माशेठ वाण्याच्या घरात कन्या रूपात जन्माला आली होती. तिम्माशेठला स्वप्नात खंडोबा प्रकट झाला आणि त्यांनी आदेश दिला, तुझ्या कन्येचा विवाह पौष पौर्णिमेला पाली येथील खंडोबाशी करावा. त्या दिवशी विवाह मंडपात काहीतरी अद्भुत घडले. खंडोबा आणि म्हाळसा अचानक अदृश्य झाले आणि 2 शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले. म्हणूनच पालीचा खंडोबा हा स्वयंभू खंडोबा मानला जातो. त्यामुळे पालीच्या खंडोबाला म्हाळसाकांत असेही नाव मिळाले. म्हाळसाकांत, कांत म्हणजे पती, म्हाळशेचा पती, म्हणून त्यांना म्हाळसाकांत देखील म्हटले जाते. या घटनेनंतर लोकांनी या दिवसाला पवित्र मानले आणि दरवर्षी पौष पौर्णिमेला हा विवाह सोहळा साजरा केला जातो. पौष लग्न करणं वर्ज्य मानले जाते, कारण पुष्य नक्षत्र विरक्ती देते. साधारण माणसाचा संसार त्यात बाधित होतो. पण खंडोबा आणि म्हाळसा या शिव पार्वतीच्या रूपात असल्यामुळे त्यांच्या संसारावर या नक्षत्राचा परिणाम झाला नाही. उलट विवाह सोहळा निर्विघ्नपणे पार पडला आणि लाखो भाविकांनी त्याचा आनंद अनुभवला. आजही हा सोहळा लोकोत्सवासारखा साजरा होतो. भव्य रथ, पालखी, मानकरी, छत्र्या, ढोल ताशे, भंडारा, खोबऱ्याची उधळण ही प्रत्येक गोष्ट पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. पालीतील मुख्य चौकातून सुरू होणारी शाही मिरवणूक, तारळी नदीवरून जाणारी रथयात्रा, भक्तांचा जयघोष आणि दिव्य प्रकाश हे सगळं एक अद्भुत दृश्य निर्माण करतं. खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह फक्त देवांचा नाही, तो समाजातील एकता, जाती जातीतील भिंती ओलांडणारा, लोकसंस्कृती जपणारा आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला उत्सव आहे. लोक म्हणतात, येळकोट येळकोट जय मल्हार, आणि त्या जयघोषात भाविकांच्या मनात श्रद्धा, भक्ती आणि आनंद मिसळलेला दिसतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी भाविक फक्त सोहळा पाहत नाहीत, ते देवकार्य अनुभवतात, परंपरेशी जोडले जातात आणि त्यांच्या मनात एक अद्भुत श्रद्धा जागृत होते. हेच खंडोबाचं आणि म्हाळसाचं सौंदर्य आहे. नियम मोडून नव्हे तर प्रेम, भक्ती आणि दिव्य शक्तीच्या ओघात साजरा होणारा विवाह पौष पौर्णिमेला खंडोबा आणि म्हाळसाचं लग्न ही कथा आपल्याला सांगते की काही गोष्टी नियमापेक्षा जास्त महत्त्वाच्या असतात. त्या आहेत श्रद्धा, भक्ती आणि पारंपरिक देवकार्याची पवित्रता. खंडोबा कोण होते? खंडोबा म्हणजे शिवाचा अवतार, मल्हारी मार्तंड, लोकदैवत. शिवाला जात नसते. तो ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही आणि शूद्रही नाही. तो आहे महादेव, सर्वांचा देव. मग त्यांच्या पत्नी कोण होत्या? इथेच खरी गोष्ट सुरू होते. म्हाळसा वाणी किंवा वैश्य समाजातील त्यांनी पहिली पत्नी केली होती. ती तिम्मशेठ वाण्यांची कन्या होती. व्यवस्थित
आणि शास्त्रशुद्ध विवाह केला होता. ते बहुपत्नीत्व होते. बानू बानाई धनगर समाजातील मेंढपाळ जंगलात राहणारी साधी भोळी निसर्गाशी जोडलेली अशा दोन बायका होत्या. दोन वेगवेगळे समाज होते, दोन वेगवेगळ्या जीवन पद्धती होत्या, पण देव एकच. आता खरा प्रश्न, जर बायको एक वैश्य तर दुसरी धनगर, तर खंडोबाची कोणती जात होती? हा प्रश्न चुकीचा आहे, कारण खंडोबा जातीत बसतच नाही. यातून काय शिकायला मिळतं? ही कथा सांगते देवाने कधीही जात पाहिली नाही, भक्ती पाहिली, प्रेम पाहिलं, समर्पण पाहिलं. आज माणूस म्हणतो ही जात मोठी ती जात लहान, पण देवाने सगळे माझे असं दाखवलं आहे. म्हणूनच खंडोबा कोणाचा देव आहे? धनगरांचा, मराठ्यांचा, वाण्यांचा, कुणबी, माळी, वंजारी, बहुजनांचा, सगळ्यांचा. एकाच जातीचा नाही, सर्वांचा आहे. जर खंडोबांनी जात पाहिली असती तर म्हाळसा आणि बानू दोघीही त्याच्या पत्नी झाल्या नसत्या. वेगवेगळ्या समाजांनी त्याला कुलदैवत मानलं नसतं. पाली, जेजुरीसारख्या ठिकाणी लाखो लोक एकत्र आले नसते. जात मानवाने बनवली, देवाने माणसाला जोडले. खंडोबाची जात विचारणं म्हणजे सूर्याकडे पाहून सावलीची जात विचारण्यासारखं आहे. देव जातीत अडकत नाही, माणूस अडकतो. आता मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे की ज्यामुळे पाली या गावाला पाली हे नाव का पडलं आहे. आज मी तुम्हाला अशाच एका गावाची गोष्ट सांगणार आहे जिथे एका साध्या गवळणीच्या भक्तीमुळे साक्षात महादेव खाली उतरले आणि त्या गावाचं नाव झालं पाली. जय मल्हार. ही कथा आहे, कोणत्या राजाची नाही, कोणत्या ऋषीची नाही. ही कथा आहे एका साध्या गवळणीची. त्या गवळणीचं नाव होतं पालाई. ना ग्रंथाचं ज्ञान होतं. साधी भोळी बाई होती. गुरं चारण्याचं काम करायची, घरातली कामं करायची. तिला कोणत्याही ग्रंथाचं ज्ञान नव्हतं. ती कोणतीही मोठी पूजा करत नव्हती. फक्त जी काही भक्ती करायची, मनापासून भक्ती करायची. पालाई रोज सकाळी उठायची, गायींना चारायला न्यायची, पण तिचा दिवस सुरू व्हायचा महादेवाच्या नावानं. पाली गावच्या पूर्वेला एक डोंगर आहे, नाव आहे त्याचं तामनागिरी. त्या डोंगरावर एक छोटंसं महादेवाचं देऊळ होतं. पालाई रोज घरातलं सगळं काम आवरायची, गुरं सोडायची आणि डोंगरावर गुरं फिरवायला घेऊन जायची, पाणी भरायची आणि आधी महादेवाची पूजा करायची. देवा, आजचं दूध तुझं, माझं फक्त पोटापुरतं, असं म्हणून ती गायींचं दूध त्यांना घालायची. पण काळ कुणासाठी थांबत नाही. पालाईचं वय वाढलं, पाय थकले, श्वास फुलू लागला, डोंगर चढणं अशक्य झालं. त्या दिवशी पालाई महादेवासमोर उभी राहिली. डोळ्यात पाणी दाटलेलं, मनात ओढ होती. महादेवाची माझी भेट आता कशी होणार? मला चालणं अशक्य आहे. मग ती देवाला सांगते, हे महादेवा, मी आता वर येऊ शकत नाही, पण माझी भक्ती कमी झालेली नाही. तूच माझ्यासाठी खाली ये. मी रोज येईन, पण आता तू माझ्याजवळ राहा. त्या रात्री चंपाषष्ठी होती. पालाई झोपलेली असताना स्वप्नात साक्षात महादेव प्रकट झाले. महादेव म्हणाले, पालाई, तुझ्याकडे एक काळी कपिला गाय आहे. तिचे दूध ज्या ठिकाणी आपोआप सोडेल तिथे मी तुला दर्शन देईन. सकाळी उठून पालाईने सगळ्या गावाला आपल्याला रात्री जे स्वप्न पडलं, जो चमत्कार झाला तो सांगितला. गावकरी म्हणाले, अगं पालाई, स्वप्नावर कोण विश्वास ठेवतं का? खूप स्वप्न माणसाला पडत असतात, पण सगळी स्वप्न काही खरी असतात का? पण पालाई ऐकायला तयार नव्हती, कारण तिला माहीत होतं की भक्तीला पुराव्याची गरज नसते. 6 दिवस झाले. काळी गाय दूध सोडत होती, फक्त एकाच ठिकाणावर. गावकऱ्यांना हे पालाईनं दाखवलं की काळी गाई सगळीकडे चरते फिरते, पण एका ठिकाणी येऊन ती दूध सोडते. हे गावकऱ्यांनी 6 दिवस पाहिलं. त्यानंतर गावकऱ्यांना त्यावर विश्वास बसला. गावकरी खोदकाम करू लागले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, काहीही सापडलं नाही. असं करत करत गावकऱ्यांनीही परत निश्चय केला. 6 दिवस काहीच सापडले नाही.
पण पालाई म्हणायची, जोपर्यंत देव सापडत नाही ना तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही. आणि चक्क 6 दिवस पालाईनं अन्न आणि पाणी घेतलं नाही. 7व्या दिवशी मात्र जमिनीतून स्वयंभू शिवलिंग प्रकट झालं. 2 शाळुंक्या, एक खंडोबा आणि एक म्हाळसा, साक्षात मल्हारी मार्तंड. महादेव म्हणाले, पालाई माग, काय हवं? पालाई म्हणाली, देवा, मला धन नको, मला वैभव नको, फक्त तुझ्या पायाजवळ जागा दे. आजही पालीच्या मंदिरात खंडोबाच्या दर्शनाआधी सर्व भाविक पालाईची समाधी वाकून नमस्कार करतात. तुम्हीही जर पालीला गेला तर पहिल्यांदा पालाईचं दर्शन घ्या, कारण भक्ती मोठी असते आणि भक्ती पाठीमागेच देव येत असतो. जय मल्हार. पण प्रश्न अजून एक बाकी आहे. या भूमीत असं काय आहे की साक्षात महादेव इथे थांबले? पालीचं स्थान, तारळी नदी, कासवाचं शिल्प. आता आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. शिवाजी महाराजही पालीमध्ये 3 दिवस राहिले होते. शिवस्पर्शाने पावन झालेल्या त्या पालीमध्ये काय गूढ रहस्य आहे हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, कारण माझा येणारा व्हिडिओ त्याची बेल घंटी दाबली तर येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि येणारा व्हिडिओ पालीमधील गूढ रहस्य, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि त्यांचं मंदिर जे बांधलं ते धनाजी जाधव त्यांनी ते कसं बांधलं हे सर्व पुढच्या एपिसोडमध्ये त्याचा उलगडा होईल. पुढचा एपिसोड नक्की पहा.